चला मित्र, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा समोर जो व्हिडिओमध्ये कचरा दिसत आहे, या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर कचऱ्याचं व्यवस्थापन करत असताना जो घरामध्ये निघलेला कचरा आहे, या कचरा आपण बाहेर न फेकता आपण घरच्या घरी जर त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं तर तो बाहेर जाण्यापासून आपण वाचू शकतो. आणि जे मोठमोठे ढिगारे झालेले आपण बघतो की कचऱ्याचे, आणि गल्लीमध्ये त्यामुळं दुर्गंध पसरते, रोगराई पसरते, हे आपण रोखू शकतो. यासाठी आपल्याला अत्यंत कमी खर्चाचं, म्हणजे खर्च नसल्यासारखंच गणती आहे याच्यामध्ये. एक बकेट घ्यायची आपल्या रंगाची, तर ही 20 लिटरची बकेट आहे. थोडं क्लोज या. ही बकेट घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तो कचरा टाकायचा आहे. तर या बकेटमध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची कृती काय करणे आपल्याला, की खालच्या बाजूनं हा जो होल आहे, हा होल त्या ठिकाणी पाडून घ्यायचा, की जेणेकरून जे पाणी साचेल ते पाणी नंतर बाहेर निघून जायला पाहिजे. आणि त्याचबरोबर या इथं असे होल पाडून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी, असे थोडे 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 अंतरावरती इथं होल पाडलेले आहेत. हे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून आपल्या याच्यामध्ये जे काही उष्णता तयार होईल किंवा जे काही प्रक्रिया होऊन जे वास तो थोडासा बाहेर पास होत आहे. गच्चीवरती आपल्याला ठेवायचं आहे सर्व हे. तर यामध्ये टाकायचं काय, याच्यामध्ये आता कृती कशी करायची. तो घरामध्ये आपला कचरा निघणार आहे. एक कुटुंबासाठी जो कचरा निघतो तो 1 ते पाऊण किलो कचरा निघतो रोजचा. तो आपण इथं टाकून हा प्रकार सगळा थांबवू शकतो. यासाठी आपण पहिला जो थर आहे, हा थर आपण यामध्ये असा कोरडा कचरा त्या ठिकाणी टाकून द्यायचा. आणि कोरडा कचरा जी पानं आहेत आपल्या आजूबाजूच्या झाडाची वगैरे पानं यामध्ये आपण टाकू शकतो, किंवा वाळलेलं गवत जे आहे ते पण आपण त्यामध्ये टाकू शकतो. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जो आपला घाणलेला कचरा आहे, जसं की आता या बकेटामध्ये तो आम्ही जमा केला होता, तो आता 3 दिवसाचा कचरा आहे. हा कचरा त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा. ज्या पद्धतीने हा कचरा मी त्याच्यामध्ये टाकून दिला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया अशी आहे, कचरा आता इथं टाकून दिला आहे. तर हा जो थर टाकला आपण कचऱ्याचा, हा टाकल्यानंतर तिथं काळजी घ्यायची आपण. याच्यामध्ये काय काय टाकलं की केळी आहे, केळीची सालपट आहे, पुन्हा डबल मका आहे, डाळिंबाचं जे काही आपण वेस्टेज टाकतो ते वेस्टेज आपण इथे टाकून दिलेलं आहे. थोडं दाबून घ्यायचं याला अशा पद्धतीनं. आणि यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया काय करणे आपल्याला याच्यामध्ये, की कोरडी वाळू आपल्याला, माती आपल्याला असणं आवश्यक आहे या ठिकाणी. तर कोरड्या मातीचा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, की जे डिकम्पोज होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये यामध्ये काय होईल, थोडं आपल्याला जास्त माती टाकायला आवश्यक, कारण आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये ती व्यवस्थित पद्धतीने प्रक्रिया झालेली पाहिजे. यासाठी आपल्याला ही अशी कोरडी माती आणून ठेवणे आणि त्याचं त्यामध्ये टाकणे. या ठिकाणी आता ही आजची झाली प्रोसेस पूर्ण. रोजचा निघलेला कचरा यामध्ये टाकत चालायचं. त्यावर थोडं जे आपण असं कोरड्या पद्धतीचा पाला आहे, हा पाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि यावरती एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे आता यामध्ये, की आपण एक जे काही असं झाकण आपल्या घरी रंगाचे आलेलं आहे ते त्याला पण आपल्याला असे होल करायचे आहेत. हे जवळ होल आहे ते 4-5 असे होल करून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यातून गॅस तो बाहेर निघला पाहिजे. आणि याला असं आपल्याला झाकून द्यायचं. अशी सिंपल पहिली प्रक्रिया आहे, की ज्या प्रक्रियेमुळे आपण आपल्यापासून गल्लीमध्ये गावामध्ये जो कचरा होतो तो कचरा आपण रोखू शकतो. आणि यापासून मिळणार काय आपल्याला, तर यापासून आपल्याला मिळणार सेंद्रिय खत, की जे अत्यंत महत्त्वाचं आहे शेतीसाठी, किंवा आपल्या घरातील जे फळ आपण त्याला जे झाड लावतो त्या झाडाला अत्यंत महत्त्वाचं असणार खत आपल्याला मिळणार आहे. यासाठी आपल्याला 90 दिवसाचा किंवा 70 ते 60 दिवसाचा वेळ लागू शकतो, तेव्हा आपल्याला एक खत येतं. याच्यात टाकत राहायचं फक्त. आता याच्यात काळजी काय काय घेणे, तर याच्यामध्ये काळजी ही आहे की यामध्ये पाणी पडू द्यायचं नाही, याला तीव्र स्वरूपातली उष्णता लागू द्यायची नाही. त्याचबरोबर याला जास्त उन्हात बी नाही ठेवायचं आहे. आणि 4-5 दिवसानंतर त्याला थोडंसं फक्त हलवायचं पाहिजे. इतक्या प्रकारची आपल्याला काळजी घेणं आहे. तर अशा पद्धतीने आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो.